सरकार ने आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ की 12 मांगे मान ली। मंत्री अतुल सावे की मध्यस्थता से राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने नागपुर में पिछले 6 दिनों से जारी भूख हड़ताल वापस लेने की घोषणा की। इस बीच तायवाड़े ने मीडिया से बात करते हुए अपनी प्रतिक्रिया दी। माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार माननीय मंत्री अतुल सावे, माननीय आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार धरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये माजी खासदार डॉक्टर महात्मे साहेब शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। आपल्या समोर आम्ही आमच्या 14 मागण्या वाचून दाखवल्या। माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत त्यापैकी 12 मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील आणि ज्या उर्वरित 2 मागण्या आहेत त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्या सुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याबद्दल मी स्वतः आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी हितचिंतक हे समाधानी आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे, मंत्री महोदयांचे, सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शित करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे। नक्कीच मोठा विजय आहे। सर्वात मोठा आतापर्यंत 59 शासन निर्णय निघालेले आहे। हा सर्वात मोठा विजय असा आहे की आपण 2 वर्षापासून बघता आहात की आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या दोन्ही मागणीला सरकारने धक्का लागू दिला नाही। सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारस सुद्धा या शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि ज्या उर्वरित 13 मागण्या आहेत त्यापैकी 11 मागण्यांचे जी.आर. आम्हाला 1 महिन्याच्या आत मिळणार आहे। याच्यापेक्षा जास्त उपलब्धी काय पाहिजे। माझा कालच दूर झाला। मी कालच सर्व माध्यमांसमोर बोललो की या नवीन शासन निर्णयामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही। हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व हितचिंतक जे संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी येत गेले, या महासंघाच्या या आंदोलनाला पाठिंबा देत गेले आणि आमचं हे आंदोलन, आमच्या ह्या मागण्या माननीय मुख्यमंत्री आणि इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याकरता डॉक्टर परिणय फुके यांनी जो पुढाकार घेतला, रात्रंदिवस मेहनत केली, त्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या मागण्या पोहोचल्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवलं, त्याच्यामध्ये त्यांचाही समावेश होता, तेही आले आणि त्यांच्याच माध्यमातून पुढच्या 12 जी.आर. आम्हाला लवकरात लवकर मिळतील याविषयी मला